नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में नीट पेपर लीक और CBSE परीक्षा घोटाले के विरोध में राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने अनोखा आंदोलन किया। जिला कलेक्टर कार्यालय के सामने कार्यकर्ताओं ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के प्रतिरूप को चप्पलों की माला पहनाकर अपना विरोध दर्ज कराया। राष्ट्रवादी युवक कांग्रेस के जिला अध्यक्ष अभिजीत पवार ने आरोप लगाया कि परीक्षा घोटालों के कारण लाखों विद्यार्थियों का भविष्य प्रभावित हुआ है और कई छात्रों को मानसिक तनाव का सामना करना पड़ा है। उन्होंने केंद्रीय शिक्षा मंत्री से नैतिक जिम्मेदारी स्वीकार करते हुए इस्तीफा देने की मांग की। अभिजीत पवार ने कहा कि सरकार छात्रों के साथ खिलवाड़ कर रही है और देश की शिक्षा व्यवस्था की छवि खराब हो रही है। इस दौरान कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी भी की। ऐसे ही ताज़ा अपडेट के लिए चैनल को सब्सक्राइब करें। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो। म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून कुठला काय पिऊन पेपर चेक करत असतात हे विद्यार्थ्यांना खेळणं समजते। हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे। हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या सरकारने या धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षा मंत्र्यांनी केलंय त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही। सर इकडे पुण्यात देखील काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन याच बाबतीत सुरू आहे। तू माईक देऊन गेला तुझा कट होतोय। कॉक्रोचच आता काहीतरी करून दाखवतील। कॉक्रोच रस्त्यावरती उतरले, तरुणांना कॉक्रोचच समजायचंय तर आम्ही सगळे कॉक्रोचच आहोत। कॉक्रोच पार्टीला समर्थ आहे, आम्ही समर्थन करतो। ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित दिपके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत। या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही। त्यांच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम। या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चाललं, देवांना पुढे केलं जातंय। बघता करत पुढे पुढे ओढलं जातंय। त्या गायीच्या वासरूला पण समजतं मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही। अभिजित दिपकेंचा देखील फोटो आता ट्विट करण्यात आलेला संघटना पंतप्रधान मोदींची त्यांनी भेट घेतली अमेरिकेमध्ये। कसं बघतो कुठेतरी पार्टीचा आणि पंतप्रधान भेटला हा फोटो वाईट घ्या। आता तो फोटो क्लिअर आहे कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाही। फोटो कसं काय बनवलाय पण ठीक आहे, ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील। जसं त्यांच्यावरती आरोप होता की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना। ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते। विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहे। विद्यार्थी नुकसान करणार नाही, नेपाळ सारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये, पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील। आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली। धर्मेंद्र प्रधानांना आपण ठाण्यात घेऊन आलो, डुप्लिकेट धर्मेंद्र प्रधान। त्यांना जाग करून द्यायची आहे ना, जाग जाऊ दे। आपण त्याला आता जिवंत व्यक्ती येतो त्या काय करू शकत नाही। पुतळा आणला तर पोलीस आंदोलन पण करू काय? सरकार हमसे डरते पोलीस को आगे करती, हे या भारतात चालू आहे। 100% जिथे जिथे आंदोलन होईल तिथे तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पोहोचलेली असते त्यांच्याच